नेत्याशी संपर्क ठेवण्याचं काम सातत्याने करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि 1995 नव्याण्णव वर्षाच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये त्यांनी सांगितलं, आता कर्तव्य साहेब शिवाजीराव, आता तुला या मतदारसंघामधून अपक्ष निवडणूक लढवायचं काम करावं लागणार. मी म्हणायचो, खासदार साहेब, आता माझ्या गावाच्या पलीकडे माझा परिचय नाही, माझी ओळख नाही, माझा कुठला संबंध नाही, वडील असतील, आजोबा असतील, राजकारणामध्ये कशाचाच काही संबंध नाही. ते म्हणजे बाकी कुठल्या प्रकारचे विचार करू नका, आता फक्त विधानसभेच्या निवडणुकीला तो उभा राहा. जसं आता विखे पाटलांनी, राधाकृष्ण विखे पाटलांनी तुम्हाला उभा केलं आणि राज्याला लागून अशी तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदारकीची तसंच मला नगर नेवासेच्या मतदारसंघामध्ये मी ज्या दिवशी उभा राहिलो त्यावेळेला तुम्हाला सांगतो का, पहिल्याने केवळ तुम्हाला सांगतो, खासदार साहेबांच्या कृपेने आशीर्वादाने मला आमदारकीची संधी खऱ्या अर्थाने प्राप्त होण्याचा